हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. मी गजानन भोसके. कंबाईन ग्रुप बी मुख्य परीक्षेचा जस्ट पेपर पार पडला आणि त्या संदर्भातील इकॉनॉमिक्सचे 10 प्रश्न आहेत त्याबद्दल आपण विश्लेषण घेऊयात. इकॉनॉमिक्स गाईड बुक सो बेस्ट सोर्स का आहे फॉर एनी एक्झाम हे तुम्हाला थोड्या वेळाने लक्षात येईल. प्रत्येक एक्झाम प्री असेल मेन्स असेल तुम्हाला याच्यातलं रिफ्लेक्शन दिसेल. मी टेलिग्रामवर टाकलेलं आहे, तुम्ही ते बघून घ्या. दुसरा महत्त्वाचा पार्ट येतो जे आत्ता मुख्यचा पेपर झाला आणि 10 क्वेश्चनचं बायफर्गेशन आहे ते कसं आहे नेमकं बघा. तुम्ही आपली मेन्सची बॅच जर बघितली असेल किंवा लेक्चर्स बघितले असाल तर त्याच्यामध्ये मी सतत एक शब्द वापरतो. आपण पूर्वपरीक्षापासून जर मुख्याला आला असेल तर डेफिनेटली तुमची अंडरस्टँडिंग लेवल डेप्थ ही वाढलेली असली पाहिजे. थॉट प्रोसेस प्रॉपर डेव्हलप झाली पाहिजे. आणि या पेपरमधून तेच दिसतं की आता तुम्हाला जे इथं बायफर्गेशन सांगितलं ना, ऑब्व्हियसली 2 ते 3 प्रश्न हे आउट ऑफ सोर्स बॉक्स असणारच आहे. दरवर्षी असतात, त्याची संख्या फक्त कमी जास्त होऊ शकते. कधी एकच फक्त आउट ऑफ बॉक्स येतो, कधी 2 येतात. यावेळेस 3 प्रश्न आउट ऑफ सोर्स बॉक्सचे आहेत. म्हणजे त्यातही काही एका 2 कसे टॅकल करता येईल बघू आपण, पण 3 आपण असे धरू. ठीक आहे, हे आपल्या आवाक्यातले नाहीत आणि मी सांगतो की हे आपल्या सोर्समधून नाही आहेत 3 क्वेश्चन. आता 10 पैकी 7 प्रश्न हे मात्र डेफिनेटली आपले होते बरं का. आपले म्हणजे आपल्या आवाक्यातले, आपल्या वाचण्यातले. अंडरस्टँडिंग जर नीट करून घेतली सब्जेक्टची, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असेल, डेप्थ डिफिकल्टी लेवल, शब्द जाणीवपूर्वक मी मुख्यला वापरत होतो, त्याचं उत्तर तुम्हाला आता मिळेल. या 7 क्वेश्चनपैकी ही पुन्हा 3 क्वेश्चन हे व्हेरी इझी कॅटेगरीमध्ये, विषयच नाही, एकदम इझी कॅटेगरीमध्ये. ॲक्च्युली हा आकडा 4 किंवा 5 असतो, पण इथं मात्र आता 3च ठेवलेत. म्हणून म्हणलं या वेळेसचा पेपर ॲज कम्पेअर टू लास्ट इयर तुमची टफनेस ही थोडी वाढवलेली आहे. ठीक आहे, चलो. सो आता मात्र उरलेले 4 क्वेश्चन जे आहेत ना हे मेन्स लेवलला आहेत आणि दिस इज युअर रिझल्ट डिसाइडिंग फॅक्टर. हे एकदम सिंपल इझी आहेत, हे यायलाच पाहिजे तुम्हाला, नो इश्यू. ह्याचा 2 मिनिटासाठी बाजूलाच ठेवा विषय. आता येतो इथं हे 4ला 4 का येतात, कारण कन्सेप्ट क्लिअर असेल तर. आता जाऊयात पुढं. येस, इकॉनॉमिक्स गाईडचं मला सांगेलच मी. चला, पहिलाच प्रश्न या इकडं. आता याच्यात प्रश्न असा आहे की ज्याला आपण कुठूनही डायरेक्टली असा एकाच सोर्समधून करता येत नाही, पण कन्सेप्ट क्लिअर असल्यानंतर काय, इन्कम टॅक्स याच्यात घट केलेली आहे आणि घरगुती उपभोगाला चालना देण्यासाठी प्राप्तिकरात घट करणे हे कशाचे उदाहरण आहे. इथं वेगवेगळे तुम्हाला खाली ऑप्शन दिलेले आहेत. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, आपल्याला फिस्कल पॉलिसी जी एक्सपान्शनरी फिस्कल पॉलिसी आहे आणि कॉन्ट्रॅक्शनरी फिस्कल पॉलिसी आहे, ह्या दोन्ही गोष्टी आपल्या इकॉनॉमिक्स गाईड बुकमध्ये दिलेल्या आहेत. आणि या सगळ्या फिस्कल पॉलिसी संदर्भात जर नीट अंडरस्टँडिंग असेल तर याच्यावरून आपल्याला लक्षात येतं, ज्यावेळेला एक्सपान्शनरी फिस्कल पॉलिसी असते तर अर्थव्यवस्थेत सरकार काय करतं, पैसा वाढवतं, पैसा टाकतं. आणि ऑब्व्हियसली तो पैसा टाकण्यामागे सरकारचा वेगवेगळ्या उपक्रमाचा प्रकार आहे. त्यात जर टॅक्सेशन विचारात घेतलं तर डेफिनेटली इन्कम टॅक्स हे काय केलं जाईल, कमीच केलं जाईल ना. आणि हे कशासाठी, इकॉनॉमीला बूस्ट करण्यासाठी किंवा कन्झम्पशनला बूस्ट करण्यासाठी. आणि हा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट संकोचित म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन करणे हा डायरेक्टली दोन्ही ऑप्शनचा पार्ट इलिमिनेट होतो. कारण तुम्ही ज्या वेळेला इकडं कॉन्ट्रॅक्शनरीकडे जाता तेव्हा अर्थव्यवस्थेत पैशाचा काय होतो, संकोच होतो. इथं उलट काय म्हणतं, घरगुती उपयोगाला चालना द्यायची आपल्याला. सो परत बेस क्लिअर असेल तर डायरेक्टली 2 ऑप्शन इलिमिनेट झाले. आता येतो या 2 ऑप्शनकडे. तुम्हाला सर दुसराच का निवडला तुम्ही, हा का नाही, म्हणजे आता माझ्याकडून तुम्हाला याचं उत्तर हे आहे. इकडे जर परत बघितला तर इन्कम टॅक्स हे कशाशी संबंधित आहे, तर तुमची डिमांड बूस्ट करतं. येस ऑर नो. म्हणजे इन्कम टॅक्स समजा अगोदर 100 रुपयाला 10 रुपये सरकार घेत होतं, आता इन्कम टॅक्समध्ये घट केली म्हणजे 5 रुपये घेतले तर लोकांकडील पैशाचं प्रमाण काय होईल, वाढेल आणि लोक वस्तू सेवा काय करतील, जास्त खरेदी करतील. सो दिस इज अ डिमांड साईड आणि एक्सपान्शनरी, त्यामुळं याचं उत्तर 2. आता इथं पुरवठाजन्य का बरं नाही, पुरवठा हा कशाशी संबंधित येतो, उत्पादनाशी संबंधित येतो. वस्तू व सेवांचं उत्पादन आणि त्याच्यावर लागलेला टॅक्स हा इनडायरेक्ट टॅक्स असतो. जीएसटी हा डायरेक्ट टॅक्स आहे, इन्कम टॅक्स. एवढी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही आपण बॅचमध्ये घेतलेली आहे. आणि त्याच्या आधारावर जर व्यवस्थित नीट विचार केला तर पटापट ऑप्शन इलिमिनेट होतात. संकुचितवाले 2 ऑप्शन इलिमिनेट झाल्यानंतर ज्याला पुरवठा आणि उत्पादन हे समीकरण माहिती, त्याला माहिती याच्यावर कुठला टॅक्स असतो, इनडायरेक्ट टॅक्स असतो. आणि इथं काय आहे, प्राप्तिकर हा कसला आहे, डायरेक्ट टॅक्स आहे. मिळालं उत्तर. आणि ही आहे मुख्य परीक्षेची डेप्थ. आता आपल्याला सहजासहजी आयोग मार्क देणार नाही आणि आपण बॅचमध्ये फक्त नुसतं लिहून घेणं, नोट्स टाकणं असं करण्यापेक्षा जास्तीत जास्त समजून घेण्यावर का भर देतो ह्याचं उत्तर मिळालं असेल तुम्हाला. हा झाला एक प्रश्न. ठीक आहे. आणि मग हे जे समीकरण सांगितलं ना इथं एकदम इझी प्रश्न. ठीक आहे, आत्ताचा प्रश्न कुठला होता, इथलचा होता. हे तर सोडून दे, मी याला अजून हातच लावला नाही. या इकडं. बरं, आता हे इकॉनॉमिक्स गाईडन्स का, तर इथून तुम्हाला हा एरिया होतो. आणि मुख्य परीक्षा म्हणलं की ॲज इट इज प्रश्न शक्यता कमी असते. म्हणून तुम्ही सतत वारंवार तुम्हाला काय म्हणतो तो थॉट प्रोसेस, अंडरस्टँडिंग. मेन्सवाले विद्यार्थी त्यांना विचारा तुम्ही, या शब्दावर माझा जास्तीत जास्त भर असतो. का बरं, मुख्य परीक्षा म्हणलं की प्री पास होऊन आलात, आता डायरेक्ट पोस्ट आहे. सो तेवढ्या लेवलचे एफर्ट्स, डेप्थ आपण गाठली पाहिजे. सगळंच असं डायरेक्ट इथूनच घेतलं आणि टाकलं असं मेन्सला तरी नसतंच. त्यामुळे आपल्याला ते इंटरलिंकिंग लावावी लागते आणि ती कशाच्या आधारावर, कन्सेप्च्युअल क्लॅरिटीच्या आधारावर. हे इथं क्लिअर दिसतं तुम्हाला.
यस. चलो नेक्स्ट. हा आता डायरेक्ट सिंपल लेवलचा प्रश्न आहे. काय? एलके झा समिती कशासाठी? अप्रत्यक्ष कर. हे घ्या आपलं इकॉनॉमिक्स गाईड बुक. एलके झा समिती 76 अप्रत्यक्ष कर आहे. म्हणजे साधा सिंपल प्रश्न तर आलाच आला. मुळात हा प्रश्न सुद्धा आपला इथं कव्हर होतो एक्सपान्शनरी आणि फिस्कल पॉलिसीनुसार. हा तर डायरेक्टली बेसिक फॅक्ट्स आहे. काय याचा विषय यायला नाही पाहिजे तुमचा. क्लिअर? इकॉनॉमिक्स गाईड बुक. नेक्स्ट. आता हा सुद्धा प्रश्न अर्थतज्ञाचा एखादा प्रश्न त्याच्यावर असतोच आणि बरोबर एक प्रश्न विचारला आहे. याच्यात सुद्धा हा वाला सिद्धांत आहे ना, हा आपल्या सोर्समध्ये नाही आहे. पण 4 पैकी एक सिद्धांत आपल्या सोर्समध्ये नाही. 3 सिद्धांत तुम्हाला डायरेक्टली इथं सापडतात. घ्या. आता ह्याचा पेज नंबर सेट टाकलं बरं का. अर्थनीती बाय गजानन बस्के टेलिग्राम चॅनल बघा. या प्रत्येकाचा सोर्स आणि पेज नंबर इकॉनॉमिक्स गाईड बुकचं कुठलं पेज कुठल्या पानावर कुठून प्रश्न आलाय हे तुम्हाला व्यवस्थित टाकले. एकदा बघून घ्या. याच्यात इथं ॲडम स्मिथची ॲब्सोल्यूट कॉस्ट ॲडव्हान्टेज थेअरी, डेव्हिड रिकार्डो हे इथं तुलनाजन्य खर्च सिद्धांत दोन्ही नाव आहेत. आणि हे व्यवस्थित चेक करून घ्या बरं का. तुम्हाला टाकलं टेलिग्रामला. नेक्स्ट. घटक देणगी सिद्धांत हेक्चर ओहलीन मॉडेल. आणि मग हा मात्र डेफिनेटली आपल्या सोर्समध्ये नाही आहे. पण आता आपलं सगळंच येत नाही हे मान्य करावं लागेल. पण 3 जर आपल्या सोर्समध्ये सापडले त्याच्यावर उत्तर काढता येईल का नाही? डायरेक्टली उत्तर निघतं. संपलं. म्हणजे हा सुद्धा एरिया आपल्या आउट ऑफ सोर्स आउट ऑफ बॉक्समधला म्हणता येणार नाही. डायरेक्ट सोर्समध्ये आहे. आता तुम्ही किती जण आपलं अर्थनीतीचं मटेरियल स्टडी मटेरियल किंवा इकॉनॉमिक्स गाईड बुक फॉलो करता ते तुमच्यावर आहे. बाकी तुम्हाला सोर्स क्लिअर कट सापडतोय. चला. 3 प्रश्न होते. 3ही आपल्या सोर्समधून आलेत. हा सुद्धा कम्प्लिटली आउट ऑफ सोर्स प्रश्न आहे. हा आपल्या सोर्समध्ये नाही. म्हणजे कुठला? क्लिअर कट हा कोऑपरेटिव्हचा. डेव्हलपमेंट फंड. आता आतापर्यंतचा जो सहकार टॉपिकवरचा एरिया होता आयोगाचा तो ट्रॅडिशनल, त्याची तत्व, त्याच्याविषयीच्या समित्या असे क्लिअर कट POIQ होते. हा मात्र डायरेक्टली एकदमच सहकाराचा हा असा पार्ट विचारलाय जो आपण व्हॅल्यू एडिशन टाईपमध्ये म्हणू किंवा एकदम रेफरन्स वेगवेगळे वापरावे लागतील त्यातून तो कव्हर होतो. त्यामुळे हा वाला हे. पण याचं उत्तर क्लिअर कट इथं 3. म्हणजे तुम्हाला उत्तरही प्रत्येकाची टिक करून दिले. कशाचं काय उत्तर येतं ते. ह्याचं आहे 2, ह्याचं पण 2 आणि इकडं ह्याचं इथंही 2 प्रॉपर विथ एक्सप्लेनेशन. चला. हे 3ही याचे इथं बरोबर आहेत. याचा सोर्सही तुम्हाला मी टेलिग्रामवर टाकतो. आता इथं हा जो प्रश्न आहे ना हा नक्कीच एकदम जुना विचारला. तर 23-24 जुना म्हणजे हे जरा थोडी आकडेवारी वेगळी काय अशी विचारली आहे. पण इथं जर तुम्ही नीट बघितलात हा बी वाला पर्याय तर आपल्याला जे SDG असतात ते SDG बाबतचा जर इंडेक्स येतो ना तर ज्या वेळेला राज्याचा काढला जातो किंवा देशाचा राज्यांचा विचार घेतला तर तुम्ही बघा त्यातले काही निकष राज्यांना लागूच होत नाहीत. जसे की फॉर एक्झाम्पल कोस्टल लाईन म्हणजे जसं तुम्हाला इथं हा आपला इकडं बघा हे 14वा SDG काय सांगतो? क्लिअर कट ओसिन म्हणजेच सागरी संसाधन समुद्र आणि सागरी. मग सगळ्या राज्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे का? नाही ना. मग त्याची आकडेवारी कशी मिळणार आपल्याला? म्हणजे जर SDG इंडेक्स काढायचा असेल तर डेफिनेटली तुम्हाला सगळेच्या सगळे 17 हे घेता येणार नाहीत. कळालं का? ते UNDP मार्फत घेतले जातात 17 ठरलेले. पण इथं मात्र आपल्याला हा कशाचा आहे? क्लिअर कट शाश्वत विकास भारत निर्देशांक भारताचा आहे. म्हटल्यानंतर आपल्या राज्य काही त्याच्यामध्ये त्यांनी एक्सेप्शनल सोडलेले आहेत आणि ह्याच्या आधी पण इंडेक्स काढलेले हे बघा इथं तुम्हाला हे आणलेले हे 20-21चा हे आता 23-24चा हे 18चा. ह्याच्या आधी पण जे इंडेक्स आहेत ना त्याच्यामध्ये 17चे 17 SDG वापरले नाहीत. काही इंटरनॅशनल रिलेशनचा काही पार्ट काढलेला आहे किंवा आता सांगितलं तुम्हाला कोस्टल रिजन ह्याचा पण इथं प्रूफ आणलेला आहे. हे 14वा गोल नॉट बी इन्क्लुडेड. आणि 14वा गोल म्हणजे कुठला आहे हे आता तुम्हाला दाखवलेलं आहे. हे इथं 14वा सागरी संसाधन. आणि त्याच्यात त्यांनी क्लिअर हे केलेलं की 9 कोस्टल स्टेट्स ह्यांना आहे पण मग बाकीच्यांना नाही त्यामुळे ते एक्सेप्शनल आहे. बरं. हा झाला इथलचा पार्ट. दुसरा महत्त्वाचा आहे 0 ते 100 जे हे गुण असतात या निर्देशकामध्ये 0 गुण मिळणे म्हणजे त्या राज्याने किंवा प्रदेशातील केंद्रशासित प्रदेशाने काय मूल्यांकनातील SDG उद्दिष्टे पूर्णपणे साध्य केलेली आहेत असं दर्शवतं. नाही हे तर उलट आहे. इथं 0 नाही तिथं काय पाहिजे होतं? 100 पाहिजे होतं. आता काही गोष्टी ह्या आपण थोड्या म्हणजे बेसिक करून जेव्हा व्हॅल्युएशनकडे जातो तेव्हा हे आपण माहिती असणं जर आपलं तिथं एरियापर्यंत आपण पोहोचलो तर हे आपल्याला बेनिफिट ठरतं. म्हणून ज्या वेळेला मी म्हणतो ना तुम्हाला की बेसिक एरिया व्यवस्थित परफेक्ट करा तरच इकडे जाता येते. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय की आपले हातचे मार्ग ज्याला आपण लो हँगिंग फ्रूट थिअरी म्हणतो तिथंच आपण कमी पडतो. इकडे जाण्याचा विशेष येत नाही. आणि मग हे ॲडव्हान्टेजेस कोणाला पडतं? ज्या विद्यार्थ्यांनी याच्या आधी राज्यसभा मेस दिली आहे किंवा UPSC करतायत तिकडं 1 मार्क हे त्यांना मिळून जातं. चला. हे इथलचा हा प्रश्नाचा भाग. याचं उत्तर आहे A आणि C करेक्ट. बाकीचे चुकीचे आहेत. नेक्स्ट. ह्याचे सोर्स सगळे टाकलेले आहेत मी. व्यापार चक्रातील अंकुचन या कालावधीत अर्थव्यवस्थेत खालीपैकी कोणते बदल होतात? आता ट्रेड सायकल व्यापार चक्र त्याच्यातही काय आहे? कॉन्ट्रॅक्शन. या इकडं ही ट्रेड सायकल. ॲक्च्युली ट्रेड सायकलचे 4 वेगवेगळे स्टेजेस आहेत. त्यात इथं तुम्हाला हे दिलेलं आहे. त्यातही कुठं मंदीची परिस्थिती काय असेल तर हे सगळं इकॉनॉमिक्स गाईडमध्ये दिलं.
क्लिअर कट ज्या वेळेला ट्रेड सायकलमध्ये अंकुचन सांगितलेलं आहे, म्हणजेच कॉन्ट्रॅक्शन असणं म्हणजेच मंदी असणं, मग ते रिसेशन असू दे किंवा डिप्रेशन असू द्या. पुन्हा अजून प्रॉपर कन्सेप्च्युअल क्लिअरिटी. इथं रिसेशन आणि डिप्रेशनमध्ये फरक सुद्धा माहिती असला पाहिजे. फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ह्याला म्हणायचं रिसेशन, हे इथं ही स्टेज, आणि जेव्हा इथून खाली येतो दॅट इज कॉल्ड ॲज डिप्रेशन. सो कुठलीही स्टाईल असू द्यात, कॉन्ट्रॅक्शन जर होत असेल तर डेफिनेटली इकॉनॉमी मंदीमध्ये आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये बघा, व्यापार चक्र म्हणजेच अंकुचन म्हणजे सरळ सरळ मंदीची परिस्थिती असणे. या कालावधीत अर्थव्यवस्थेत कोणते बदल दिसून येतात? जर मंदीची परिस्थिती असेल तर डेफिनेटली जीडीपी काय होईल? कमीच होईल. रोजगार निर्मिती कमीच होणार, गुंतवणूक सुद्धा कमी, आणि यासोबत इथं जर बघितलात वस्तू व सेवांच्या किमतीत वाढ, हे ॲक्च्युली तेजीचं लक्षण आहे, ज्याला आपण इन्फ्लेशन म्हणतो. हे इथं एक्सपान्शनचं आहे, कॉन्ट्रॅक्शनचं नाही. मग पुन्हा अजून बेसिक कन्सेप्च्युअल क्लिअरिटी, ट्रेड सायकलमध्ये तुम्हाला तेजी, मंदी आणि त्याच्यात होणारे बदल, आणि मग याचं उत्तर येतं क्लिअर कट बी, सी आणि डी, कॉन्ट्रॅक्शन. इथंही बघा आपल्याकडे हे तेजी मंदीचं इकॉनॉमिक्स गाईडमध्ये तुम्हाला पूर्ण दिलेलं आहे. हा चार्ट जरी क्लिअर असेल तर काय येतं? रिसेशन, मंदी विचारलं ना आता, क्लिअर कट कॉन्ट्रॅक्शन. वस्तू व सेवांच्या किमतीत इथं घट होते, हे तिथं वाढ म्हटलेलं चुकीचं आहे. उत्पादन कमी होते, गुंतवणूक कमी होते, रोजगार निर्मिती कमी होते, ॲज इट इज. हे इथं या इकडं काय काय? गुंतवणूक, रोजगार निर्मिती, राष्ट्रीय उत्पन्न. हे इकडं उत्पादन कमी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न ना. वस्तू व सेवांचं उत्पादन कशाच्या आधारावर आपण मोजतो? जीडीपीची कन्सेप्ट. जीडीपी म्हणजे वस्तू व सेवांचं उत्पादन. प्रोडक्शन कमी झालं की जीडीपी कमी होणार. आता तेवढं तर आपल्याला सांगता येणार ना, मेन्स आहे म्हणल्यानंतर. लक्षात येतंय का? म्हणजे मी सुरुवातीला जे इकॉनॉमिक्स गाईडबुक दाखवलं होतं पुरेपूर लागू होतंय का? आणि अशा प्रश्नांना जिथं खरा कस लागतो, मुख्य परीक्षा म्हणलं की डेफिनेटली कन्सेप्च्युअल क्लिअरिटी विथ प्रॉपर अंडरस्टँडिंग, आणि हे सगळं त्याचं तुम्हाला इथे दिसतं. आणि ह्याचा इंटरलिंकिंगचा संबंध बघा ना. ज्याला असं वाटतं ना की आपण म्हणजे अर्थनीतीचा पॅटर्न जो आहे ना तो खूप जड आहे, झेपत नाही, पण मग आयोगाचा पॅटर्न काय तुम्हाला इथं विचारलेलं आहे? काय? तेजी मंदी. पण त्याचा संबंध कोणाकोणाशी लावला आहे? वस्तू सेवांची किंमत वाढते का? जीडीपीचा काय आहे? रोजगार निर्मिती, गुंतवणूक, एवढे फॅक्टर आपण घेतो का? ती एक डायग्राम काढतो बघा आपण पूर्णच, ज्याच्यामध्ये विकसित आणि अविकसितचे पॅरामीटर देतो बघा. तर त्या दृष्टिकोनातून हे सगळं इथं बेस क्लिअर होतं. चला अजून पुढे जाऊ. याचं उत्तर काय तुम्हाला सांगितलंय? 4. नेक्स्ट. हां, आता इथं मात्र हा जो प्रश्न आहे ना 9व्या पंचवार्षिक योजना काळामध्ये, ह्याचा खूपच वेग आणि ब्रॉड आहे. इथं स्पेसिफिकली 9वी पंचवार्षिक योजना विचारली, कालावधी माहिती पाहिजे सगळ्यात महत्त्वाचा पहिल्यांदा. आणि इथंही पर्टिक्युलरली राष्ट्रीय उत्पन्नात असमाधानकारक वृद्धी होण्यास पुढील कुठले घटक जबाबदार आहेत? इथं प्रश्न हा नीट जर वाचला तर एक लक्षात येतो, याच्याशी लोकसंख्या वाढीचा डायरेक्टली असा काही संबंध नाही आहे. आणि इथेही अ, ब, ब, क असं विचारलं असेल तर अजून तो अवघड झाला असता, पण डायरेक्टली 4 पैकी एकच निवडायचा आहे. त्यामुळं हे सोप्या कॅटेगरीमध्ये म्हणता येईल. हा ऑप्शन गेला. आता इथं हा जर ड्युरेशन आपण बघितला तर लक्षात घ्या, मला सांगा सर्व्हिस सेक्टरची जास्तीत जास्त वाढ कुठून झाली आहे? आफ्टर LPG रिफॉर्म्स. मग जी 8वी पंचवार्षिक योजना झाली 92 ते 97, आणि मग ही पुढली लगेच कुठली 9वी पंचवार्षिक योजना. ज्याला आपण म्हणतो ना सर्व्हिस सेक्टरचा जीडीपी मधील वाटा वाढत गेला. एकूणच आपली जी जीडीपी आहे किंवा इकॉनॉमीची ग्रोथ आहे ती सर्व्हिस आधारावर होती. सरळ सरळ आहेच ना. म्हणल्यानंतर या कालावधीमध्ये सेवा क्षेत्राची कमी उत्पादकता हे इथं लागूच होत नाही. दुसरा प्रकार आहे तो परकीय भांडवलाची कमी आयात. आता हे थोडंफार का लागू होईल? कारण त्यावेळेला काही ग्लोबल क्रायसिस आले होते किंवा आपल्याकडे नॅचरल कॅलॅमिटीचा प्रकार होता, अशा काही गोष्टी आहेत. पण पुन्हा इथं भारतावरील कर्जाचा डायरेक्टली इथं संबंध येत नाही. उलट तर FDI मोठ्या प्रमाणात आली, त्याच्यानंतर सर्व्हिस सेक्टरमध्ये आलं मोठ्या प्रमाणात सगळं. आपली सर्व्हिस वाढली आणि विशेषतः निर्यात वाढली. त्यामुळं हे जरी समजा काही प्रमाणात आपण मान्य करू, पण भारतावरील कर्ज हेही लागू होत नाही. सरळ सरळ ऑप्शन इलिमिनेट होत आहेत. आणि मग कृषी आणि वस्तू निर्माण क्षेत्रांचा अल्प वृद्धी दर, आणि ॲक्च्युली राष्ट्रीय उत्पन्नाचा आपण जो काही मोजमापाचा पार्ट बघतो तो ॲक्च्युली सेक्टरनुसार म्हणतो, ॲग्री, इंडस्ट्री आणि सर्व्हिस. म्हणजे जीडीपी वाढ होण्याचं कारण कोण होतं? सर्व्हिस सेक्टर. पण इथं घट म्हणले नकारात्मक किंवा असमाधानकारक वृद्धी, ॲक्च्युली ती ह्या 2 सेक्टरमध्ये होते. कारण सर्व्हिस सेक्टर तर उलट जास्त ग्रो होतं. येस ऑर नो? आणि LPG टॉपिक, LPG पॉलिसी याचं जे बॅकग्राऊंड आपण घेतो ना त्याच्या आधारावर तुम्हाला हे लक्षात येतं की कधी काय झालं आणि काय नाही. आणि त्यातही पंचवार्षिक योजनेचा तो कालावधी. बॅचवाल्यांनी आवर्जून मला तुमचे फीडबॅक मेन्शन करा. हा सगळा जो पार्ट आहे ना नीट व्यवस्थित विचार केला त्याचं उत्तर मिळतं. ठीक आहे, चला बाकी तुम्ही ठरवा आता. हा काय आता जुना विचारलेला आहे, ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट 2012. आणि ह्याच्यामध्ये हे जे सगळे इंडिकेटर्स आहेत, किमान इंडिकेटर्स जरी माहिती असेल, किमान परत इकॉनॉमिक्स गाईड पेज नंबर सेट टाकतो तुम्हाला मी. हा इथं काय 2012 महाराष्ट्राचा दुसरा मानव विकास अहवाल. पहिला कधी आला इथं? हे इथं सुरुवात 2002ला महाराष्ट्राचा मानव विकास अहवाल.
आणि इथं महाराष्ट्राचा मानव विकास अहवाल 2012, हे इथं 2012. आता याचे निकष मात्र दोन्हीला सारखेच असणार, सेम. हे इथं निरोगी नियोजन, इन्फंट मॉर्टॅलिटी, इथं तुम्हाला इंग्लिशमध्ये अजून सोपं जाईल, इन्फंट. त्याच्यामध्ये पुन्हा टोटल लिटरसी रेट, हे टोटल लिटरसी रेट. नेक्स्ट ग्रॉस एनरोलमेंट रेशो, हे इथं ग्रॉस एनरोलमेंट रेशो. हे इथं इंग्लिशमध्ये त्यांनी GFR केलं, ॲक्च्युली GER पाहिजे, ग्रॉस एनरोलमेंट रेशो. म्हणजे सगळे ऑप्शन्स इथं तुम्हाला मॅच होतात. आता सांगायचा मुद्दा हा आहे की आपल्याला किमान याचे बेसिक इंडिकेटर्स जरी माहिती असले असते तरी आपण काही प्रमाणात का असणार उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. भले याचा डायरेक्टली रिलेव्हन्स होत नाही, पण शेवटी आपल्याला काय काहीतरी बेस असला पाहिजे उत्तर देण्यासाठी. म्हणजे ह्याच्या आधीचे प्रश्न डायरेक्टली रिलेट होतात, इथं डायरेक्टली जरी होत नसेल की ह्याला असं म्हणायचं की एकदम या इंटर डिस्ट्रिक्टमध्ये इनइक्विटी ऑल ओव्हर कशा संबंधित आहे, पण त्याचे पॅरामीटर्स आपल्याला येतात. आणि मग याचं उत्तर आहे इथं ऑल ऑफ दी अबाव, ABCD, पर्याय क्रमांक 3. चलो नेक्स्ट, दुसऱ्या टप्प्यामध्ये लोकसंख्या अवस्था, हे इथं लोकसंख्याची अवस्था. स्टेज फर्स्ट, स्टेज सेकंड, थर्ड. जन्मदर, मृत्यूदर. पहिल्या अवस्थेमध्ये काय असतं, दोन्ही जास्त असतं. दुसऱ्या अवस्थेमध्ये गेला तर जन्मदर जास्तच राहतो पण मृत्यूदर कमी होतो. आणि मग क्लिअर कट कुठली अवस्था विचारली आहे, दुसरी अवस्था. ह्याच्यामध्ये मृत्यूदर कमी पण जन्मदर मात्र जास्त. इथं आता आयोगाने काय केलंय, मराठीमध्ये जननदर विचारलंय आणि इथं इंग्लिशमध्ये मात्र बर्थ रेट केलेलं आहे. आता जननदर म्हणजे फर्टिलिटी रेट, ती कन्सेप्ट वेगळी, बर्थ रेट ही कन्सेप्ट वेगळी. पण जर इंग्लिशमधलं विचारात घ्यायचं असेल तर यस डेफिनेटली हे उत्तर येतं. पण तुम्हाला हे माहिती असू द्या, मराठी आणि इंग्लिशमध्ये आयोगाने इथं गफलत केलेली आहे आणि दोन्ही कन्सेप्ट वेगळे आहेत. इंग्लिशनुसार हे येतं. चला, ही सरळ परत अवस्था सोर्स तुम्हाला दाखवला आहे. आणि इथं आता करंटच्या दृष्टिकोनातून क्लिअर. लास्ट अरविंद पनगाडिया 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष. बॅचमध्ये आठवतंय वित्त आयोग कराचं आलं इथं जस्ट रिसेंटचं करंट. आणि याचा कालावधी विचारला 1 एप्रिल 26 ते 31 मार्च 2031. हे इथं अरविंद पनगारिया 1 एप्रिल 2026 ते 31 मार्च 2031. सो दिस इज ऑल अबाउट 10 क्वेश्चन ऑफ इकॉनॉमिक्स. आणि अशा पद्धतीनं हा झाला पूर्ण आपला गट व मुख्य परीक्षेचा पेपर आणि त्याचं डिस्कशन. तुम्हाला या प्रश्नातून याच्यातून लक्षात आलं असेल की आपल्याला आता सुपरफिशियल वरवर स्टडी जर केलात तर फारच कमी मार्क येतील. आणि मग ते जे इझी क्वेश्चन आहेत ते सगळ्यांनाच येतील 3, पण त्याच्या पुढं जो प्रकार आहे तो मात्र डेफिनेटली तुम्हाला नीटच अभ्यास करावा लागेल. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलात ही जी आपली मेन्सची टेस्ट सिरीज आहे, इथं जे शब्द मी डिकोड करून दिला होता उगाच नाही, मुख्य परीक्षेच्या पॅटर्ननुसार प्रश्नांची काठिण्य पातळी. तुम्ही टेस्ट सिरीजच्या आवर्जून प्रश्न बघा ना, तुम्हाला मी आपल्या टेलिग्रामला एक पेपर पण टाकलेला आहे, तो एकदा बघून घ्या. आणि सेम या बॅचबद्दल इथं सुद्धा हे शब्द जे आहे काय, मुख्य परीक्षेच्या डेप्थ अँड डिफिकल्टी लेवलनुसार टीचिंग, याला काहीतरी अर्थ आहे. आणि जे इथं मी तुम्हाला सुरुवातीला याचं गणित मांडून दाखवलं, हे इथं की 3 प्रश्न आउट ऑफ सोर्स भर, त्यातला पण तो SDG वाला आपल्याला जस्ट बेसिक आपल्या ह्याच्यावर कळलं. अजूनही तो कुठला होता तोही थोडाफार लॉजिक लावता येईल. आणि इकडे 7 तर पूर्ण प्रश्न आपले होते ना, विथ सोर्स तुम्हाला दाखवले मी, त्यातले 3 तर एकदम इझी आणि 4 मात्र डेफिनेटली कन्सेप्च्युअल क्लॅरिटीच्या आधारावर होते. बाकी मॅक्झिमम गोष्टी तुम्हाला इकॉनॉमिक्स गाईडमधून दाखवलेल्या आहेत. फक्त मुख्य परीक्षा असेल किंवा प्री असेल इथून पुढे लक्षात घ्या, आता आपल्याला अभ्यास करायचा असेल ना तर ॲज इट इज ह्या पुस्तकातून ॲज इट इज असं नसतं, तुम्हाला लिंक लावावं लागतात. जसं की ते फिस्कल एक्सपान्शनरी पॉलिसी, फिस्कल कॉन्ट्रॅक्शनरी पॉलिसी, हाच पहिला प्रश्न. आता इथं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आयोगाने ज्या विचारल्यात ते ह्याच्या आधारावर विचारल्यात. हे एकदा नीट कळालं की मग हा एरिया आपल्याला सॉल्व्ह होतो. सो दिस इज ऑल अबाउट अर्थनीती पॅटर्न. तुमचे फीडबॅक नक्की आवर्जून मेन्शन करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या परीक्षेसाठी असेच इनपुट्स कम्प्लिटली एक्झामची डिमांड विचारात घेऊन तुमच्यापर्यंत देत असतो. आता तुम्हाला आत्तापर्यंत या गोष्टी कदाचित माहिती नसतील, पण इथून पुढेही या सगळ्या परीक्षांमध्ये इकॉनॉमिक्स बाबत मान्य आहे काही प्रश्न इझी असणार, काही प्रश्न आउट ऑफ सोर्स असणार, पण मग तो जो मधला गॅप असतो ना तिथं मात्र डेफिनेटली काय लागतं, स्वतःची विचार करण्याची पद्धत. आणि आयोग तुम्हाला तिथं ऑन दी स्पॉट तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी चेक करतो, जसं की इथं ह्या प्रश्नामधून दिसून येते. आणि हे डायरेक्टली कुठल्या सोर्समधून सापडत नाही, पण आहे त्या सोर्समधून कन्सेप्ट क्लिअर असतील तर तुम्हाला हे डेफिनेटली क्लिअर होणार. चलो, सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन इनपुटसह. थँक्यू सो मच.